नमस्कार, मी राजवीरा. आपण पाहत आहात आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक आढावा घेणारे विश्वासपूर्ण न्यूज चॅनल वायझेड इंडिया टीव्ही. आणि आता पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला आहे. स्थलांतरित करून नियंत्रित पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली वाघीण STRT-04 हिला 18 नोव्हेंबर रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते. गेली 2 दिवस सदर वाघीण त्याच एन्क्लोजरमध्ये आत फिरत होती. तिने आतमध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच आत 2 दिवस राहिली. 2 दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही. मात्र आज गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 8 वाजता ती अत्यंत डौलदारपणे एन्क्लोजरमधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली. चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व हॅबिच्युएशन प्रक्रिया राबवण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले होते. त्यानंतर वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण योजनेनुसार वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसवण्यात आले असून तिचे सॅटेलाइट टेलिमेट्री व VHF अँटेना ट्रॅकिंगच्या माध्यमातून 24 तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. वाघिणीने एन्क्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे. आम्ही WII तज्ज्ञांच्या सहकार्याने वैज्ञानिक व जबाबदार पद्धतीने तिच्या निरीक्षणाचे पुढील टप्पे कार्यान्वित करणार आहोत. हा टप्पा सह्याद्री व्याघ्र पुनर्स्थापना उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थाचे शास्त्रज्ञ रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील, अर्शद मुलानी, अक्षय साळुंखे, तुषार जानकर, किरण माने, प्रदीप कोकिटकर व वनपाल वनरक्षक सहभागी होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ह्यामुळे सह्याद्रीमध्ये भविष्यात टायगर टुरिझम वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. वायझेड इंडिया टीव्ही, कराड. ही होती आत्ताची महत्त्वाची बातमी. आमच्या नवनवीन बातम्यांसाठी आत्ताच आपल्या वायझेड इंडिया टीव्ही या न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. नमस्कार.